भैरवीच्या चक्रव्यूहात येऊन स्वतः अडकणं आणि या चक्रव्यूहातला माझा पहिला सुरुंग असणार आहे साराराम. कारण सावलीची सगळी ताकद त्या सारंगच्या प्रेमात आहे ना. मग आता तिची तीच ताकद मी शून्य करून टाकणार आहे. आता कदाचित या खेळात सारंगला मरावं लागणार. आता मी जो खेळ खेळणार आहे ना त्या खेळाच्या 3 शक्यता असू शकते. पहिली शक्यता, कदाचित डॉक्टरांनी ते इंजेक्शन दिल्यामुळे सारंग कोमातून बाहेर येईल आणि बरा होईल. म्हणजे चमत्कार होऊ शकतो ना. आणि जर सारंग बरा झाला तर मग तिलोत्तमा सावलीला त्या घरात का ठेवेल? ती 1 सेकंड सुद्धा तिला त्या घरात थांबू देणार नाही. म्हणजे सावली मेंदळींच्या घरातनं आउट. शक्यता क्रमांक 2, असंही होऊ शकतं की त्या इंजेक्शनमुळे कदाचित बिचारा सारंग कायमचा कोमात जाईल, शुद्धीवर येणारच नाही. आणि जर सारंग कायमचा कोमात जाणार असेल आणि तो बराच होणार नसेल तरी तिलोत्तमा सावलीला घरात ठेवणार नाही. ती तिला किती दिवस ठेवणार आहे त्या घरात? नाही ठेवणार, हाकलून देईल. आणि पुन्हा एकदा सावलीचा पत्ता मेंदळेंच्या घरातनं कट. आता शक्यता क्रमांक 3, कदाचित खंड्याप्रमाणे सारंगला थोड्या वेळ शुद्ध येईल आणि सारंग सुद्धा खंड्याप्रमाणे कायमचा या खेळातनं आउट. पण मग जर सारंगच नाही जगला तर सावलीला मेंदळेंच्या घराशी जोडणारा जो एकमेव धागा आहे ना तो धागा तुटेल. मग कुठलाच असा धागा शिल्लक नसेल जो सावलीला मेंदळेंच्या घराशी जोडून ठेवेल. आणि मग सावलीला मी इतका तिळतिळ करून मारेन ना त्याची कल्पनाही सावली करू शकत नाही. पण ह्या सगळ्या खेळात नुकसान त्या बिचाऱ्या सारंगचंच होईल. पण नुकसान कुणाचंही झालं तरी जिंकणार फक्त भैरवीच. मीच जिंकणार मार्ग, मीच जिंकणार.